हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं दीपालीज कुक स्टुडिओ मध्ये। आज आपण छान असा खरवस तयार करूया। खरवस बनवण्यासाठी बघा इथं खरवसाचं दूध घेतलेलं आहे पावशर आणि हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। पावशर खरवसाच्या दूध घेतलं तर आपल्याला अर्धा लिटर साधं दूध वापरायचं आहे आणि जर अर्धा किलो तुम्ही खरवसाचं दूध घेतलं तर 1 लिटर तुम्हाला दूध वापरायचं आहे। या भांड्यामध्ये बघा मी अर्धा लिटर दूध आपलं ओतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला जे खरवसाचं दूध आहे ते ऍड करायचं। आता ते सुद्धा आपण यामध्ये घालूया। इथे हे सुद्धा मी खरवसाचं दूध पूर्ण वापरलेलं आहे बघा। आता हे आपण दोन्ही दूध यामध्ये घातलेलं आहे। यामध्ये आता गूळ घालून घेऊया। आता आपण गूळ घालू यामध्ये। हे 1 वाटी भरून गूळ घातलेला आहे। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। तर आता हे चांगलं गूळ आपला जो आहे तो दुधामध्ये मिक्स करून घेऊया, असं हलवत राहूया। हे आता आपण मिक्स करून घेऊ आणि मग बाकीची प्रोसेस करू। दुधामध्ये बघा मी पूर्ण गूळ वितळून घेतलेला आहे। चांगला मिक्स झाला आपला गूळ आणि छान असं हे दूध आपलं तयार झालेलं आहे। आता हे आपण गाळून घेऊया आणि एका डब्यामध्ये काढून घेऊ दूध। या दोन्ही डब्यामध्ये बघा मी दूध गाळणीने गाळून घेतलं व्यवस्थित आणि आपला गूळ पण छान मिक्स झालेला आहे दुधामध्ये। तर आता बाकीची प्रोसेस करू। गॅसवरती मी कुकर ठेवला। कुकर मध्ये पाणी घातले खाली आणि त्यामध्ये एक जाळी ठेवलेली आहे बघा। आता हे जे दोन्ही डबे आहे हे यामध्ये ठेवून घेऊया आपण। तर यावरती एक झाकण ठेवून घेऊया आणि जो दुसरा डब्बा आहे तो पण याच्यावर ठेवायचा। आपण झाकण लावून घेऊया। इथे बघा कुकर मध्ये मी आपले दोन्ही डब्बे ठेवून घेतलेले आहेत आणि बारीक गॅस केलेला आहे कुकरचा। तर थोडा मीडियम गॅस करूया आपण आणि आता हे चांगलं 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया। एकदम मस्त असा आपला खरवस तयार होतो। आता एक 3 ते 4 शिट्ट्या झाल्यावर इथे बघा या डिश मध्ये मी आपला खरवस काढून घेतलेला आहे। मस्त असा आपला इथे खरवस तयार झालेला आहे। एकदम सिंपल, सोपी आणि मस्त अशी ही खरवसाची रेसिपी आहे। तुम्ही पण करून पहा मैत्रिणींनो अशा पद्धतीने खरवस। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पण मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीज कुक स्टुडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।